गोवा बनावटीच्या मद्याची महाराष्ट्रामध्ये वाहतूक आणि विक्री करण्यास बंदी आहे। तरीही कोट्यवधी रुपयांच्या गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी सुरू असते। शाहूवाडी बांबवडे रस्त्यावर एक ट्रक गोवा बनावटीचं मद्य घेऊन येत असल्याची माहिती कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला होता। शाहूवाडी गावच्या हद्दीत ट्रक अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 1,64,00,000 रुपये किमतीचं गोवा बनावटीचं मद्य सापडलंय। हे मद्य आणि ट्रकसह सुमारे 1,79,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी ट्रक चालक आणि मालकाला अटक केली आहे। महाराष्ट्रात गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक नेहमीच होत असते। एका मोठ्या ट्रकमधून गोवा बनावटीचं मद्य नेरले ते बांबवडे रस्त्यावरून कोल्हापूरच्या दिशेनं येत असल्याची माहिती कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सागर वाघ आणि उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकासह शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावला। शाहूवाडी गावच्या हद्दीत बस स्टॉप चौकाजवळ पोलिसांनी संशयास्पद ट्रक अडवला। चालकाकडे विचारणा केली त्यावेळी ट्रक चालकानं उडवाउडवीची उत्तरं दिली। पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली। पोलिसांनी ईश्वरपूरमधील ट्रक चालक संतोष बंडू पेटकर याच्यासह ट्रक ताब्यात घेतला। या कारवाईत तब्बल 1,64,00,000 रुपये किमतीचं गोवा बनावटीचं मद्य आणि 15,00,000 रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 1,79,06,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। हा ट्रक मध्य प्रदेशमधील देवास जिल्ह्यातील असीम शेख याचा असून त्याच्या सांगण्यावरून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करत असल्याचं त्यानं सांगितलं। त्यानुसार पोलिसांनी देवासमधून ट्रक मालक असीम शेख यालाही ताब्यात घेतलंय। हा गोवा बनावटीची दारू घेऊन मलकापूर मार्गे कराड मार्गे मध्य प्रदेश येथे जाणार आहे। ती माहिती मिळाल्यावर आपण या टीमनं सापळा रचला। त्या ट्रकला आपण पकडलं। संतोष पेटकर नावाचा त्याच्यावर चालक होता, त्याला आपण ताब्यात घेतलं। ट्रक उघडून पाहिला असता सनकिक आणि गोवा या दोन ब्रँडची साधारण 1,64,00,000 रुपयाची दारू त्या ट्रकमध्ये मिळून आली आहे। तसेच 15 लाखाचा ट्रक असा एकूण 1,79,00,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि शाहूवाडी पोलीस ठाणे येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। आता पुढील तपास करीत आहोत। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या कारवाईचं कौतुक केलंय। या कारवाईत सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित सरजे, अरविंद पाटील आणि अरुण धनगर यांनी सहभाग घेतला।